Hello students, my name is Mr. S.K. Hingangave, lecturer in Mechanical Engineering Department. In today's lecture we will start unit number 5, that is a joining process. This chapter consists basically in two units, that is a welding process and another one is soldering and brazing process, where in welding process we will detail study about the introduction of welding, types of welding, various welding process, that is a gas metal arc welding, plasma arc welding, TIG welding, MIG welding, oxyacetylene gas welding, and another one sub major type of welding process, that is a resistance welding, electron beam welding, and special welding, that is a laser beam welding. In the welding point, in the last we will detail study about the what are the welding defects will be generated while application of welding process. Also in this lecture we will study about the what is meant by soldering and brazing and how it is to be used in welding process. The unit 5, that is a joining process, consists of a total 8 marks. First of all, we will detail study about the introduction of welding process. Any one of fabrication process consists of joining of two or more metallic as well as non-metallic material to make a single part. For that purpose we will use mechanical joining, that is a bolting or riveting, adhesive bonding, that is a use of various bonding material, and next one is the welding, brazing and soldering process. जे आपण प्रोसेसेस पाहिले मेकॅनिकल जॉइनिंग, ॲडेसिव्ह बॉन्डिंग आणि त्यासोबत वेल्डिंग आणि ब्रेझिंग, यामध्ये वेल्डिंग आणि ब्रेझिंग ही जी प्रोसेस असेल तर मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये, मेकॅनिकल ॲप्लिकेशनमध्ये मोस्टली यूज केली जाते त्याच्या डिफरंट ॲडव्हान्टेजेसमुळं. So, joining include welding, brazing, soldering, adhesive bonding of various material. If you need permanent joint, then we will be prepare welding process. They cannot be separated easily by application of external force. Welding process एकदा कंप्लीट केल्यानंतर जर आपल्याला मटेरियल पूर्णपणे डिसमेंटल करायचं असेल किंवा सेपरेट करायचं असेल तर ही जी प्रोसेस असेल ती पूर्णपणे कॉम्प्लिकेटेड आहे. They are mainly used to assemble many parts to make a system. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जर एखादा ऑटोमोबाईल कार असेल किंवा बॉडी पार्ट असेल तर ओव्हरऑल जर आपण चेक केलं तर मिनिमम 3000 म्हणजे जवळपास 3000 पार्ट्स वेगवेगळे वेल्डिंग थ्रू त्या ठिकाणी जॉईंट केले जातात. सो मोस्टली ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, मेकॅनिकल इंडस्ट्री असेल तर त्यामध्ये वेल्डिंग प्रोसेस मोस्टली मॅक्सिमम प्रिपेअर केली जाते. ॲज वेल ॲज आपण फ्लूइड लाईन म्हणजे पाईपलाईन्स असतील, टँक असतील, वेसल्स असतील किंवा मशीन एखादा रिपेअर पार्ट्स करायचा असेल तर मोस्टली त्या ठिकाणी आपण वेल्डिंग प्रोसेस प्रिपेअर करू शकतो. ॲज वेल ॲज एअरक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये मोस्टली मॅक्सिमम वेल्डिंग प्रोसेस प्रिपेअर केली जाते. वेल्डिंग इज मेटल जॉइनिंग प्रोसेस इन विच 2 or more parts are joined connecting surfaces by suitable application of heat or pressure. आता वेल्डिंगबद्दल आपल्याला थोडंसं माहीत असलं पाहिजे की वेल्डिंग ही अशी प्रोसेस आहे की मेटॅलिक ॲज वेल ॲज नॉन मेटॅलिक पार्ट हीट करून, जर रिक्वायरमेंट असेल तर प्रेशर ॲज वेल ॲज नॉन प्रेशर दोन्ही अप्लाय करून ते मेटॅलिक पार्ट एकमेकांना जॉईंट केलं जातं. जॉईनिंग इन द सेन्स काय की ज्यावेळी मटेरियल पूर्णपणे लिक्विड स्टेटमध्ये येणार आहे आणि ज्यावेळी आपण एकमेकांना जॉईन करून प्रेशर अप्लाय करणार आहोत तर त्यातला मेटलर्जिकल स्ट्रक्चर एकमेकांना मॅच होऊन ते दोन मटेरियल डायरेक्टली एकमेकांना कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत. मीन्स वॉट की त्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. समटाईम्स वेल्डिंग इज डन बाय जस्ट अप्लाइंग हीट अलोन विथ नो प्रेशर अप्लाइड. कधी कधी ही जी वेल्डिंग प्रोसेस असेल तर त्यामध्ये फक्त हीट अप्लाय केलं जातं, प्रेशर मोस्टली यूज नाही केलं जातं. सो वेल्डिंगची जी काय प्रोसेस असेल तर त्या डिफरन्समध्ये आपण बघणार आहोत की प्रेशर अप्लाइड अँड नॉन प्रेशर अप्लाइड. नॉन प्रेशरमध्ये डायरेक्टली फक्त मॅक्सिमम हीट अप्लाय केलं जातं. इन सम केसेस बोथ हीट अँड प्रेशर आर अप्लाइड. आणि कधी काही अशा ऑपरेशन्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला हीट आणि सोबतच प्रेशर पण अप्लाय करावं लागतं, कारण का त्यातला मोलिक्युलर स्ट्रक्चर एकमेकांना मॅच होऊन वेल्डिंगची स्ट्रेंथ जर आपल्याला वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही प्रोसेस करावी लागते. इन सम वेल्डिंग प्रोसेस अ फिलर मटेरियल इज ॲडेड टू फेलिसिटेड. मोस्ट ऑफ दी केसेस जे आपण युटिलायझेशन म्हणजे डे टू डे लाईफमधले जे वेल्डिंग प्रोसेस बघतो आहे तर त्यामध्ये एक्सेसिक फिलर रॉड यूज केला जातो. फिलर रॉडचा मेन फंक्शन काय आहे की ज्यावेळी आपण मटेरियल जॉईन करत असतो तर त्यातला गॅप भरून काढण्यासाठी मोस्टली आपण वेल्डिंग प्रोसेस प्रिपेअर करत असतो. सो
असे वेगवेगळे मटेरियल्स आहेत की कोणत्या मटेरियल थ्रू आपण वेल्डिंग प्रोसेस करू शकतो, तर ते आपण बघणार आहोत. ॲडव्हान्टेज ऑफ वेल्डिंग प्रोसेस.